दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसले होते. मात्र रविवारी पोलिसांनी वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यानंतर राज्यभरातून वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येतंय. कोल्हापुरातही शिवाजी विद्यापीठात सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढण्यास सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळेला पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात शाब्दिक वादावादीही झाल्याचं पाहायला मिळालं. शिकवतोय आमच्या न्याय हक्कासाठी लढा, सोशियोलॉजी आपण करतोय, पॉलिटिकल सायन्स आपण रन करतोय. मग काय शिकायचं ना आम्हाला नाहीये. विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी मानवशास्त्र विभागापासून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत मूकमोर्चा काढला. संविधानाची प्रत आणि महामानवांचे छायाचित्र घेत विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जंतर मंतरवर चाललेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. शिवाजी विद्यापीठातील हे सगळे विद्यार्थी मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत जावा यासाठी हा मूक मोर्चा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत, नीट परीक्षेची पेपरफुटी असेल, सेट परीक्षा, त्याचबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती यासारखे पण पेपर फुटलेले आहेत. तर याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि हे शैक्षणिक नुकसान अजून किती दिवस आम्ही विद्यार्थ्यांनी सहन करायचं आणि आमच्या आवाजाला कुठेतरी वाट मिळावी म्हणून आम्ही हा मूकमोर्चा या ठिकाणी केलेला आहे. आणि आमची या मूकमोर्चातून एकच मागणी आहे की सोनम वांगचुक यांच्यासारख्या एका शिक्षणतज्ज्ञाला, एका शास्त्रज्ञाला सरकारनं जी कारवाई केली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. त्याचबरोबर त्यांच्या या कार्याला आमचा पाठिंबा आहे. तसंच त्यांचा या पद्धतीनं आवाज दाबला जातो आहे तर एक सोनम वांगचुकचं सरकार आवाज दाबू शकतं, पण देशातल्या लाखो करोडो युवांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. हेच आम्ही या मूक मोर्चातून सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्या पुढची मोहीम काय असणार आहे आजच्या या आंदोलनात? जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा आवाज आम्ही केंद्र सरकारपर्यंत आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आम्हाला जिथं जिथं शक्य होईल त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चालू आहे मात्र आंदोलनकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? सरकारच्या या हुकुमशाहीला आणि ह्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठीच आम्ही हा मूकमोर्चा काढलेला आहे. सरकार अतिशय असंवेदनशील झालेलं आहे. 20 दिवस पर्यावरणतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सर आमरण उपोषणासाठी बसले होते. त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं ते तिथून घेऊन गेले. कोर्टाचा आदेश वगैरे काही नव्हतं त्यामध्ये की त्यांना असं हॉस्पिटलाइज करा. 20 दिवस सरकारला काही त्यांची दयामाया आली नाही आणि अचानक ते या संसदेवरील मोर्चाचं नेतृत्व करणार होते. हे समजताच सरकार घाबरलं आणि सरकारने अतिशय घाणेरडी अशी कृती केली. पांढऱ्या बेडशीटमधून सरकारने त्यांना उचलून नेलं. हे अतिशय चुकीचं आहे सरकारचं कृत्य. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यासाठी आम्ही हा मूकमोर्चा काढला. सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातले काय चालू आहे. आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आमचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे. ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे. तुम्हाला मी एक इमेज दाखवते जे, आणि ही पोस्टर तुम्ही बघताय, हे संविधानामध्ये जे काही आम्हाला आर्टिकल दिलेत, मग हे फक्त पुस्तकीच राहणार आहेत का? संविधान आमचं गेल्या 75 वर्षामध्ये हे फक्त पुस्तकीच राहू दे का? विद्यार्थ्यांना बोलू का दिलं जात नाही? आज जे काही नीट पेपर फुटला त्या पेपर फुटीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचुराडा झाला, तरी पण सिस्टीम अजूनही का शांत आहे? टीटचा पेपर फुटला, जे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे तोच. आम्ही फक्त देणाऱ्यांना बोलत नाही, घेणारा पण तेवढाच चुकीचा आहे. म्हणजे पेपर विकणारा पण तेवढाच चुकीचा आहे आणि विकत घेणारा पण चुकीचा आहे. तर ह्या विरोधात आमचं आंदोलन आहे. आम्ही कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही किंवा कुणाच्याही विरोधात जात नाही. जी फक्त सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे ती सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. धन्यवाद. आता सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके यांच्या आंदोलनाला राज्यासह कोल्हापुरातही पाठिंबा मिळत आहे. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय.
या पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी आता होते. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.